आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मवियाच्या गोटातून। अतिशय महत्त्वाची बातमी, विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असण्याची शक्यता आहे, अशी माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंनीच महाविकास आघाडीचं नेतृत्व करावं असा प्रस्ताव काँग्रेसने ठेवलाय। मुख्यमंत्री कोण होणार हे मात्र निवडणुकीनंतरच ठरण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे, आता सध्या आपल्या सोबत आहेत। रामराजे, आगामी विधानसभा निवडणुकीचं प्रचार प्रमुख याची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे असणार आहे का? बिलकुल, या संदर्भामध्ये काँग्रेसची एक महत्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हे ठरलेलं आहे की उद्धव ठाकरे हेच राज्यातील प्रचाराचे प्रमुख नेते असतील, प्रमुख चेहरा असणार आहे। आणि त्यामुळेच जे मागे एक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेस उद्धव ठाकरे यांचा 3 दिवसाचा दौरा झाला होता, त्यानंतरच्या या सगळ्या घडामोडी आहेत। आणि उद्धव ठाकरे हे प्रचारामध्ये प्रमुख असतील। महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी केलेलं कामकाज असेल किंवा त्यांचं नेतृत्व असेल, आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचाराची धुरा ही सोपवली जाणार आहे। काँग्रेसच्या नेत्यांना, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने तसं कळवलेलं पण आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे हेच यापुढे चेहरा असणार आहेत, परंतु ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप नसतील। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतरच निर्णय होणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आता केवळ प्रचार प्रमुख असणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे। त्याचबरोबर छोट्या छोट्या पक्षांना सोबत घेण्याचं काम पण काँग्रेसनं करावं अशी सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता आपल्याला पाहावं लागेल की उद्धव ठाकरे प्रचारामध्ये किती सक्रिय होत आहेत, ऍक्टिव्ह होत आहेत। नक्कीच राम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। उपमुख्यमंत्री